हॅलो हाय. मी तुम्हाला आज जे मोबाईलमधले खूपच ज्ञानी माणूस आहे, त्यांनी आताच एक नवीन राज खोलून काढला टेक्नॉलॉजीबद्दल. आहे आपल्या मोबाईलमध्ये जे फिंगरप्रिंट येते त्याबद्दल त्यांनी एक नवीन माहिती किंवा हॅक समजू शकता तुम्ही, अशी गोष्ट त्यांनी केलेली आहे. चला तेच बघू त्यांच्याकडे. नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचं नाव सांगू शकता आमच्या? माझं नाव प्रेम दिनेशराव कडू. ठीक आहे. आता तुम्ही काय करून दाखवणार आहे मला? घर बसल्या काम नव्हतं, काळ्या गेल्या, हां. एक्सपेरिमेंट झालाय, तर तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवतो. हो. हे बघा, माझ्या फोनमध्ये 5च फिंगरप्रिंट मॅक्झिमम. मॅक्झिमम राहतात. पण तुम्हाला मी असा हॅक सांगतो का 10ही बोटे एकाच्यात बसू शकतात. कसं बघा, आपण ॲड फिंगरप्रिंटमध्ये जायचं, एक असं थोडं हे, मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं, मग 5वं, हां, 6वं, 7वं, 8वं, 9, 10 आणि जास्त येत असतं, जास्त काम राहतात. तर सरांचं म्हणणं असं आहे, जेव्हा ते आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी विचारते तेव्हा आपले 10ही बोटं जे आहे ते तिथं पंच करायचे. आता तुम्हाला ते प्रॅक्टिकल आहे लाईव्ह. मधले बोटांनी उघडला मोबाईल. नाही येणं नाही होत आहे. ठीक आहे, काही विषय नाही. पण बाकीचे बोटं झाले आहेत. तुम्ही नेक्स्ट बोटं ट्राय करू शकता. किती बोट झाले आता आपले? 6 बोट. जादू. असं तर यांनी 10ही बोटं, तर 10 पैकी 9 बोटं प्रॉपर वर्क केले. एक करंगळी व्यवस्थित पंच नाही झाली, त्यामुळे ते सक्सेसफुल नाही ठरलं, पण होऊ शकते. असं तुम्ही पण ट्राय करा. तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणून सादर करत आहे. डेंजर भाई. तर असं होतं मित्रांनो, यांनी 10 बोटं पंच केले, त्यातला एक करंगळी जी आहे ती प्रॉपर पंच नाही झाली, त्यामुळे तो फेल गेला. तसे एकच फिंगरप्रिंट जे आहे त्यामध्ये आपण 9 फोटो एनरोल केले. असा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.